आणि इकडे पूर्ण ड्रेस आहेत विका, म्हणजे पूर्ण ड्रेस आहे रेंटवर. और ये आंटी है, आंटी ड्रेस पहना रही है. हाँ आंटी. आणि आमची स्नेहल बघा, खतरनाक एक्सपिरियन्स, खतरनाक. खतरनाक. याच्यावर लोक सवारी पण करतात आणि फोटो पण काढतात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग अँड गुड मॉर्निंग फ्रॉम मनाली. तर आज मी असं काही आउटफिट वेअर केलंय मस्त. आणि आमचा आजचा मनालीमध्ये दुसरा दिवस आहे. तर आज आम्ही जाणार आहोत सोलंग व्हॅलीला आणि अजून एक दोन स्पॉट आहे. सो तिकडे जाणार आहे, मज्जा करणार आहे. आणि इकडे तुम्ही मागे बघताय किती सारा बर्फ पडलेला आहे. आणि हे जे आहे ना, झाडं वाळलेले दिसत आहे ते ऍपल ट्री आहेत. आम्ही आलो आता ब्रेकफास्ट करायला. सगळे लोक पण आलेले आहेत आणि आमचा ग्रुप पण इकडे बसलाय. आज ब्रेकफास्ट मध्ये आहे इडली, सांबर, पुरी, छोलेची भाजी, असं काही आहे. हेलो गाइस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसे हो सब लोग? आणि इकडे पूर्ण ड्रेस आहेत विका, म्हणजे रेंटवर. इथून पूर्ण ड्रेस आहे रेंटवर. जेंट्स, लेडीज, सगळे काही साइज नुसार. और ये आंटी है, आंटी ड्रेस पहना रही है. हाँ आंटी ड्रेस में. और ये भैया आहे. तर आता आम्हाला जायचं आहे स्नो पॉइंटला. तर बघा इकडे असा आईसवाला ड्रेस घातलाय. सगळ्यांनीच घातले, कारण सगळ्यांनीच घालावं लागतं. शूज वगैरे घालावं लागतात. तर आता आम्ही हे सेफ्टीवाला केलंय, कारण की आम्ही चाललोय कपल झिप लाईन करायला. तिथून आहे आणि खालचा व्ह्यू पण खूप मस्त आहे. खाली नदी आहे, दर्या आहे. तर आम्हाला ते गोप्रो कॅमेरा देणार, त्याच्यात आम्ही व्हिडिओ शूट करणार. तो पण तुमच्यासोबत शेअर करेल. असं काही सेफ्टीवाला करून आम्ही रेडी झालोय. मी पण रेडी है. Yes. फुल सेफ्टी के साथ. तो अभी हम लोग करने वाले हैं जिप लाइन. हे आमच्या सोबतचा कपल पण रेडी आहे, प्रियंका पण रेडी आहे. सेफ्टी वाला. कसं वाटतंय का? टू एक्साइटिंग. आता बघू, झाल्याच्या नंतर सांगू कसा एक्सपिरियन्स. मस्त दिसेल का? खालचा व्ह्यू छान आहे ना. येस. हा चलो. हे बघा, असं काय बांधलं जातं मागे पुढे नाही जात. होय का अर्जुन? ही योग असते पूर्ण पॅक. असं काय बांधलं जातं आणि इथून पूर्ण तिकडे सोडतात आपल्याला लास्ट पर्यंत. असं काय सोडतात, हे बघा. तर गाईज, आता आमची एक साईड झाली, आता आम्ही दुसरी साईड करतोय. खूप मस्त वाटतंय, खूप मस्त, कारण की व्ह्यू खूप छान आहे आजूबाजूचा. मस्त. मस्त. आणि हे बघा असं काय असतं. चलो भैया. खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता. या दरीमधून तिकडच्या दरीकडे घेतो आणि एकदम भारी, एकदम मजा आली आम्हाला. गाइज, आता आमचं जिपलाइन झालेलं आहे. और ये भैया भी हमारे साथ है. देखो भैया, हाय, कैसा एक्सपीरियंस है आपका? बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. आम्हाला पण खूप मस्त वाटलं. खूप छान. मस्त. चलो. खूप मस्त एक्सपिरियन्स होता झिप लाईनचा. खूप छान एक्सपिरियन्स होता झिप लाईनचा. खूप मस्त वाटलं खरंच. तुम्हाला काय वाटलं अभि? एकदम मस्त, खूप भारी व्ह्यू आहे. सगळ्यांनी केली पाहिजे झिपलाईन आल्यानंतर. ऍक्टिव्हिटी केल्यानंतर वाटतं जरा पैसा वसूल. हा बर्फ बघा रस्त्याने पडलेला. तर आता आम्ही सोलंग व्हॅलीला चाललोय. अटल टनलला जाणार आहोत. तर आम्ही ह्याची 4x4 गाडीने चालू आहे जिप्सी मध्ये. ते 1000 रुपये बोलत होते आम्हाला, पण आम्ही 500 रुपये बोललो, तर 600-700 पर्यंत. खूप बार्गेनिंग केले, खूप मजा आली. चलो. आता आम्ही चाललोय जिप्सी मध्ये बसून 4x4 करून अटल टनलला. अटल टनल नंतर मग आम्ही सोलंग व्हॅली मध्ये. बर्फाचा लेअर बघा कसं साचलेलं आहे. फायनली ड्रीम कंप्लीट. आम्ही आलोय अटल टनलला. एक नंबर व्ह्यू आहे. मिनी स्वित्झर्लंड जस्ट लाईक अ. पर इतका खतरनाक व्ह्यू आहे. आमचे डोळे मस्त छान छान व्ह्यू
कॅप्चर करताय हे आयुष्यभर लक्षात राहील. बघू शकता तुम्ही मागे खूप मस्त व्ह्यू आहे. अटल टनलला आहे आम्ही. हे बघा असा काही व्ह्यू आहे अटल टनलचा. तुम्ही ही व्हिडिओ मधून मस्त एन्जॉय घेऊ शकताय. बर्फ मध्ये पडलेले. माय गॉड. घेऊन होतो. एवढं पुढे जायची गरज नव्हती ना. बरं कसं होतं बर्फात गेल्याचा एक्सपिरियन्स आहे. हो बापरे. आम्ही अटल टनलला जाऊन आलोय आणि आता आम्ही सोलंग व्हॅलीमध्ये. पण आधी थोडी भूक लागली होती, म्हटलं आधी पेट पूजा करू आणि मग परत मजा करू. सो आम्ही आता थोडं लाईट लाईट काहीतरी खातोय. हे बघा फ्राईड राईस घेतलाय आम्ही आणि मस्त आम्ही खातोय. अजून सोबत मॅगी आणि नूडल्स पण मागवले आम्ही. हे बघा आणि मस्त आता आम्ही खातोय. तर आम्ही आता परत आमचा सूट वेअर केलाय आणि आम्ही आलोय आता सोलंग व्हॅलीला. तर इकडे आम्हाला बर्फामध्ये म्हणजे स्नो पॉइंट आहे, तर इकडे खेळू आम्ही थोडंसं. 1-2 रील शूट करायचे आम्हाला, ते करू. मी पण तुम्हाला दाखवते सोलंग व्हॅलीचा व्ह्यू कसा आहे. वरती पॅराग्लायडिंग वगैरे ते पण चालू आहे. हे बघा ही आहे सोलंग व्हॅली. स्नो पॉइंट आहे हा. भरपूर लोक बर्फ खेळत आहे, रील्स फोटोशूट करताय, ऍक्टिव्हिटीज पण आहे इथं. ज्याला वाटेल ते ऍक्टिव्हिटीज पण करताय. आम्हाला तर आता नाही करायची इथं काही ऍक्टिव्हिटी. आणि पॅराग्लायडिंग पण आहे वरती दिसतंय बघा. सगळा बर्फ पडलेला आहे बघा खाली. पूर्ण बर्फच बर्फ आहे. हे बघा असं साचलं डायरेक्ट आणि कडक कडक झालेला आहे तो बर्फ एकदम भयानक. आणि वरती डोंगरावरून पण बर्फ दिसतोय. आणि इकडे याक वगैरे आहे. हे बघा हे याक हे दाखवते. हे बघा हे याक. याच्यावर लोक सवारी पण करतात आणि फोटो पण काढतात. ह्या अशा गाडीवर बसून पण लोक सवारी करतात. नाही 200 रुपयाला एक राईड. भयंकर लुटतात बाबा हे लोक इकडं. खूप भयंकर लुटतात. हे बघा छोट्या मुलांसाठी इकडे पण खेळायला आहे. आणि भरपूर सगळे लोक मजा करतात, मस्त रील वगैरे शूट करतात, फोटो काढतात, बर्फाचा एन्जॉय घेतात. तर आम्ही अटल टनल आणि सोलंग व्हॅली वगैरे बघून आलो आहे. आता रूमवरती फ्रेश वगैरे झालो, आवरलं आणि आता चाललो आहे आम्ही डिनरसाठी. आणि थंडी खूप वाजते मला, तर डिनरसाठी चाललो. आणि आज बॉन फायर आहे, साऊंड सिस्टीम आहे, सो तोही आम्ही एन्जॉय करणार आहेत. तर आता आम्ही आलो डिनरसाठी आणि छान आमचं इकडे मेन्यू रेडी आहे. सगळं काही सूप वगैरे. हे काय फ्राईड राईस. ओके फ्राईड राईस नाही, हा ठीक आहे. आपण जसा परतवतो भात तसा. इकडे काहीतरी आहे पण ठेवलं नाही. कोणती तरी भाजी इकडे. व्हेज कोफ्ता आहे. हा व्हेज कोफ्ता. आणि इकडे काय आहे. तर आज आमच्या जेवणामध्ये आहे व्हेज कोफ्ता, दाल मखनी, पापड, मिक्स व्हेज, सलाड आणि रोटी. सो आम्ही सगळे आता जेवण करतो. हा सूप पण आहे. सूप पण आहे सोबतच. मस्त इकडे बॉन फायर आहे. आणि आम्ही मस्तपैकी शेकोटी शेक घेतोय. शेकतोय. अरे शेकोटीच आहे ना भाई.